ज्याप्रमाणे आपली बॉडी 5 तत्वापासून बनलेली आहे, त्याप्रमाणे आपलं घर पण 5 तत्वापासून बनलेलं आहे. अनेक लोक असं म्हणतात की वास्तू ही अंधश्रद्धा आहे. तुम्हाला असे लोक लाईफमध्ये आली असतील ज्यांनी तुम्हाला सांगितलंय की हे सगळं अंधश्रद्धा वगैरे आहे, तर तुम्ही रिप्लाय कसा करता की तुम्हाला काय वाटतं त्यांच्यावर? मी स्वतः म्हणायची हे अंधश्रद्धा आहे, अच्छा, त्याच्याने असं काही होत नसतं. हे ऍस्ट्रॉलॉजीने काही होत नाही. गुपचूप आपली कामं करा, मेहनत करा, हा. सगळं काही बरोबर. तर ही फ्रेमच चुकीची झाली मग. कारण ऑरेंज आणि व्हाईट म्हणजे अग्नी पण आणली, तुम्ही अग्नितत्व आणलं, स्पेस तत्व आणलं आणि लावतायत एअर एलिमेंट मध्ये, बरोबर. तर तुम्हाला नुकसानच होणार. Yes. पैसा ठेवायला सुरुवात करा. आता काय झालेलं आहे, जीपे. जीपे काय गरज आहे हे बघा. लॉकर नसेल घरामध्ये, पैसाच नसेल तर तो अट्रॅक्ट कसा होणार? बरोबर. मॅम, डिवोर्स हे प्रकरण जरा जास्त वाढत चाललंय. ह्यामध्ये कुठे ना कुठे वास्तू पण कारणीभूत असू शकते. म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी आणि वास्तूला मेळ करून जे झालेलं आहे दॅट मीन्स ऍस्ट्रो वास्तू. मॅम, तसंच घरामध्ये जर सतत वादविवाद होत आहेत, ताण तणाव, सतत डोक्यामध्ये विचारच येत असतात नेगेटिव्ह, तर ह्यावर कोणता वास्तू उपाय आहे का? पैसा कधी वाढतो जेव्हा तुम्ही डिसिजन प्रॉपर घेता. डिसिजन चुकलं तर Yes. पैसा गेला. लॉस आहे. जेव्हा सोनं घ्यायचं होतं तेव्हा घेतलं नाही. जितकं 100% आपण म्हणतो वास्तू कंप्लायंट घर हवंय, ते शक्य नाही. तर कशी वास्तू हवी आजकालच्या लोकांसाठी? नवीन घेऊन येतात पण ते जुनं आहे ना, ते फेकत नाही. मग त्या घरामध्ये भांडणं होतात. घर छोटं का होईना पण तो नीट नेटकं व्यवस्थित आणि जे युज्ड सामान आहेत, जे आपल्याला लागणार आहेत, त्याच गोष्टी घरामध्ये ठेवा. बऱ्याच घरांमध्ये मी काय बघते की संध्याकाळ झाली तरी दिवे लावले जात नाही, लाईट्स लावला जात नाही. हॉलमध्येच बसलोय, फक्त हॉलचाच लाईट चालू आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होणार आहे. बऱ्याच लोकांना वास्तू रिलेटेड प्रश्न असतात. घरामधले सामानं पण तुम्ही ठेवत असताना ना, डोक्यामध्ये एक विचार येतो की एक एक वेळी अशा गोष्टी होतात, म्हणजे घरामध्ये आपण सामानं इथली तिथे ठेवतो आणि त्यानंतर ना लाईफमध्ये चेंजेस व्हायला लागतात. आपल्याला कळत नाही, छोट्या छोट्या चेंजेस असतात ते आपल्याला लाईफमध्ये कधी होतात ते कळून येत नाही. पण काय होतं की आपण जर कुठल्या एक्सपर्ट सोबत बोललो तर ते जसं मार्गदर्शन करतात, त्यानंतर आपली लाईफ तिथून पुढे प्रोग्रेस होते. सो आपले जे गेस्ट आहेत आजचे, हे एक वास्तू एक्सपर्ट आहे आणि मेन म्हणजे हे ॲस्ट्रो वास्तू एक्सपर्ट आहे. तर ॲस्ट्रो वास्तू हा जो कॉन्सेप्ट आहे हा जरा वेगळा आहे, पण कसा काम करतो ॲस्ट्रो वास्तू, एक्झॅक्टली काय आहे, आज आपण त्यांना विचारूया. त्यासोबत ना तुम्हाला बरेच रेमेडीज सुद्धा मॅम सांगणार आहेत वास्तू रिलेटेड. वास्तूमध्ये कोणते रेमेडीज केल्यावरती तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल होऊ शकता, तुम्हाला लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येणार नाहीत, त्या सगळ्या रेमेडीज आज तुम्हाला माहिती पडणार आहेत. पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्ते मॅम. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. सो मॅम, तुम्ही प्लीज आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट तुमचं इंट्रोडक्शन करून द्या. माझं नाव डॉक्टर विजयश्री सोहन चितलांगे आणि या फील्डमध्ये आहे मी बरेच वर्ष झालीत. आणि आता आपल्या याच्यावर पण याच्या आधी एक आपला पॉडकास्ट हो, झालेला आहे हो. न्यूमरॉलॉजी आणि ग्राफॉलॉजी. ग्राफॉलॉजीवर. तर चाइल्ड सायकोलॉजिस्ट तर आहेच मी, पण त्यासोबत ॲस्ट्रो वास्तू म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी आली, वास्तू आला, न्यूमरॉलॉजी आली आहे, ग्राफॉलॉजी, या सगळ्यांचा मेळ करून लोकांच्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांना अजून कसं ग्रोथ होता येईल त्याच्यासाठी मी मदत करते लोकांना. आणि त्यांना त्याचा छान फायदा पण होतो. छान. मेन म्हणजे तेव्हा पण आपण पॉडकास्ट केला होता, कॉमेंट्स खूप छान होते. Yes. म्हणजे तुमच्याकडे कन्सल्ट केल्यानंतर त्यांना रिझल्ट्स पण तसे आलेत. Yes. सो आजचा टॉपिक आपण जरा वेगळा निवडलाय, ॲस्ट्रो वास्तू. हो. मॅम, सर्वात आधी मला हे सांगा, ॲस्ट्रो वास्तू म्हणजे नेमकं काय आहे? आता मला असं म्हणा, मला एक ॲन्सर द्या तुम्ही की लहान बाळ जेव्हा असतं तर तो मोठा होतो हळूहळू. आपण मुलांना मोठं करण्यासाठी स्पेशली आई काय देते तर दूध देते. येस. 10-12 वर्षानंतर वगैरे म्हणा. त्याच्यानंतर लोकांना बारीक व्हायचं असेल तर सलाद खातात, बरोबर, Correct. काकडी, टोमॅटो अँड ऑल. आता दूध, दही याच्यानी स्ट्रॉंग बनतो आपण, ही गोष्ट कॉमन आहे, हो. म्हणजे जनरिक झाली. पण
काही मुलं किंवा काही जणांना लॅक्टो इंटॉलरन्स असतात. त्यांना दूध दही चालणार आहे का? नाही. नाही चालत. बरोबर. त्यांना त्याचा त्रास होईल. तर हे कसं स्पेसिफिक झालं की नाही, तुम्हाला दूध ओके आहे, पण मला नाही चालणार का? तर मला त्याचा त्रास होतो. येस. मला ईस्टची एलर्जी आहे, मला काकडी टोमॅटोची एलर्जी आहे, तर ते खाऊन मी वजन कमी करू शकत नाही, मी दही खाऊ शकत नाही. आणि पण मी ते खाल्लं तर मला काय होईल? त्याचा फायदा होणार का? नाही. मला त्याचा त्रास होईल. येस. एक्झॅक्टली ॲस्ट्रोवास्तू तेच आहे. कॉमनली आम्ही स्वतः म्हणतो की साऊथ वेस्ट इज व्हेरी गुड, वेस्ट डायरेक्शन इज व्हेरी गुड, पण ॲज पर युअर कुंडली, ओके. जर तुमची कुंडलीच्या 12th भावमध्ये म्हणजे 12व्या घरामध्ये जर 11 नंबर लिहिलेला असेल, तर पश्चिम दिशाची एंट्रन्स तुमच्यासाठी फक्त खर्चिक आणि खर्चिकच होणार आहे. ओके. धिस इज ॲस्ट्रोवास्तू की प्रत्येकाच्या कुंडलीनुसार कोणती राशी त्यांच्यासाठी चांगली आहे, कोणता बेडरूम त्यांच्यासाठी उत्तम आहे, किंवा त्यांनी कोणत्या दिशेला बसला ते ॲज पर प्रोफेशन आणि ॲज पर कुंडली, तर त्यांना ग्रोथ मिळेल. ओके. कुंडलीनुसार बघितलं आणि त्यांनी प्रॉपर्टी घेताना कोणती एंट्रन्सची प्रॉपर्टी घ्यावी, म्हणजे ती प्रॉपर्टी त्यांना चांगला फायदा बरोबर. देईल, म्हणजे ॲस्ट्रोवास्तू. दशा, महादशा, अंतर्दशा याच्यामध्ये बऱ्याचदा आपण काहीतरी चुकीच्या वस्तू ठेवून देतो, त्याचा काय परिणाम होईल, म्हणजे ॲस्ट्रोलॉजी आणि वास्तूला मेळ करून जे झालेलं आहे दॅट मीन्स ॲस्ट्रोवास्तू. ओके. पण प्रत्येकाची कुंडली वेगळी आहे, राईट. कोणाचीही सेम Same नाही आहे. तर कुंडलीनुसार तुम्ही तुमच्या घराचं कसं मेळ करायचं आहे दॅट मीन्स, कारण बऱ्याचदा कॉमनली हा क्वेश्चन असतो की घरामध्ये 4 माणसं आहेत आणि सगळ्यांना त्रास होत नाहीये, ओके. एखाद्यालाच होतो. बरोबर. एकाचं प्रमोशन होतंय एकीकडे, तर दुसऱ्याचं डिमोशन Yes. होतंय, किंवा हजबंड छान मोठा होतो आहे किंवा Progress. प्रोग्रेस होतीये आणि वाईफची तब्येत सारखी खराब होती अच्छा. आहे. तर हे का होतं? तर इट्स ऑल अराउंड टू, म्हणजे हे सगळं कशाच्या आजूबाजूला आहे, तर तुमच्या ॲस्ट्रोलॉजी, तुमच्या कुंडलीने. जर ओके. तुम्ही तुमच्या कुंडलीप्रमाणे तुमची वास्तू करून घेतली तर उत्तम. पण याचा अर्थ असा नाहीये की बेसिक वास्तू काम करत नाही. ओके. बेसिक वास्तू खूप छान काम करते. हा. पण जर आपण तुम्हाला बेस्ट रिझल्ट्स पाहिजेत आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते कॉमन नाही आहेत, स्पेसिफिक प्रॉब्लेम आहेत, तर तुम्ही ॲस्ट्रोलॉजीनुसार म्हणजे ॲस्ट्रो वास्तू करून घेतला तर तुम्हाला त्याचा खूप छान फायदा मिळतो. ओके. 100% रिझल्ट्स मिळतात. अच्छा. जर तुम्ही त्याप्रमाणे गेलात, तसं सगळं केलं तर तुम्हाला छान रिझल्ट्स मिळतातच. सो मॅम, ज्या लोकांनी ऑलरेडी घर घेतलंय त्यांना ॲस्ट्रो वास्तू कॉन्सेप्ट नाही माहिती, पण ते Okay. वास्तूला प्रॉपर फॉलो करतात. हां. जर समजा त्यांना आता हा कॉन्सेप्ट कळालाय, तर त्यानंतर ते कसं म्हणजे चेंजेस करू ते शकतात? नक्कीच चेंजेस करू शकतात. माझी स्पेशालिटी विदाऊट तोडफोडची आहे. हा. मी तोडफोड करायला लावत नाही, मी कोणतेही पिरॅमिड्स देत नाहीत, मी कोणतेही रत्न देत नाही. त्यांच्या घरातल्याच वस्तू आपण यूज करून त्यांनी कुठे काय ठेवावं, कोणती फ्रेम लावावी, काय ठेवू नये, त्यांच्या कुंडलीनुसार त्यांनी कुठे बसायचं आहे, कुठे झोपायचं आहे, ओके. मग त्याप्रमाणे, म्हणजे इनफॅक्ट काही लोकांना मी सरळ सांगितलं आहे, बेड जो असतो, बेडरूम, याला कुठेही रेमेडी नसते. ओके. स्पेशली बेडरूम हा जो आहे तुमचा वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट, म्हणजे पश्चिम वायव्याला कधीच नको. पण आता आपण मुंबई, पुण्यासारख्या शहरात राहतो, Yes. 1 BHK 2 BHK असेल आणि त्याच्यात आपला एक बेड हा तिथेच आला असेल, तर आपण काहीच करू शकत नाही. मग अशा वेळेस एकतर मी बेड रिमूव्ह तिथून करायला सांगते, किंवा सरळ म्हणते की गादी आणायची, मॅट्रेस आणायचं, खाली टाकायचं आणि झोपायचं. ओके. कारण जेव्हा आपलं पॉझिटिव्ह झोनमध्ये झोपणं इज इम्पॉर्टंट आहे. नाही मॅडम, मग खाली कसं झोपणार, हे कसं, तर मग मी त्यांच्यावर टाकते की इट्स अप टू यू नाउ. बरोबर. तुम्ही सांगायचं काम केलं. मी सांगायचं हां. काम केलेलं Yes. आहे. हा, कोणी गेस्ट आले आहेत, कोणी आहे घरात, दॅट टाइम 1-2 दिवस आपण ऍडजस्ट करू शकतो. पण जर रोज तुम्ही त्या डायरेक्शन मध्ये झोपलात तर तुम्हाला एन्झायटी इश्यू येणारच, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणारच आणि तुम्हाला गाढ झोप लागणार नाही. बरोबर. अशा 3 डायरेक्शन आहेत की जिथे बिलकुल झोपू नये आणि त्याला काहीही रेमेडी नाही आहे. फक्त तिथून रिमूव्ह, म्हणजे तिथे न झोपता दुसऱ्या जागेवर. ओके. एक आहे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, म्हणजे दक्षिण नैऋत्य. तिथे झोपायचं नाही. नाही. ह्या 3 डायरेक्शन जे आहेत इथे बिलकुल झोपायचं नाहीये. कॉमनली हम्म. तुम्ही ॲस्ट्रो बघू नका, वास्तू बघू नका, कॉमनली सांगते आहे की दक्षिण नैऋत्य, देन
पूर्व आग्नेय म्हणजे ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, ओके. साऊथ ईस्ट आणि ईस्टच्या मधात जी डायरेक्शन येते तिथे. आणि तिसरी जसं आता सांगितलं होतं मी, वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे पश्चिम वायव्य. या तिन्ही दिशांमध्ये कोणाचाही बेडरूम नसावा. ओके. पण आला आहे तर काय करू शकतो, 16 डायरेक्शनचा जो आपण ग्रीडिंग करतो, 16 दिशांचा ग्रीडिंग, तो प्रॉपरली मॅपवर करावा. परत एकदा सांगते मी, प्रत्येक पॉडकास्टवर सांगते की विदाऊट फ्लोअर प्लॅन ओके. तुमच्या घराचा वास्तू होऊच शकत नाही. बरोबर. जे कोणी म्हणतात हे घेऊन येतात, आपला फक्त कंपास आणला, बघितलं, हा, ही हा. पूर्व, ही उत्तर, ही दक्षिण आणि तसं नाही इथे ते होत नाही. हा, 360 डिग्री आहे, बरोबर. 360 डिग्री आहे, 16 दिशा आहे. प्रत्येक झोन जो येतोय हा 11.5 म्हणजे थोडंसं पण इकडून तिकडे तुम्ही झाला तर साऊथ वेस्टचा तुम्ही साऊथ ऑफ साऊथ वेस्टला याल. म्हणजे नैऋत्य दिशाच्या जागेवर तुम्ही दक्षिण नैऋत्यला येऊ शकता. आणि मी आता सांगितलंय की दक्षिण नैऋत्यला झोपू नये. बरोबर. तर ही चूक होऊ शकते. म्हणून विदाऊट फ्लोअर प्लॅन आणि विदाऊट प्रॉपर ग्रेडिंग वास्तू कधीच होत नाही, रिझल्ट मिळत नाही. ओके. रिझल्ट मिळणार नाही तुम्हाला, चुकीचे रिझल्ट येतील. ज्याला आपण नैऋत्य समजतो तो जर दक्षिण नैऋत्यमध्ये आपण झोपायला सुरुवात केली तर आपल्याला खर्च सुरू होणार. अच्छा. खर्च खूप भरपूर येतील, झोप लागणार नाही, पायाची दुखणे येतील आणि हेल्थ डिटोरेट होणं म्हणजे हेल्थला काही ना काही इश्यूज राहणं. अच्छा. ऑलवेज हा. लो फील होणं, एनर्जी न वाटणं, ह्या ज्या म्हणजे हेल्थ गोष्टी खराब होते तिथे. हेल्थ खराब होते. ह्या तिन्ही Okay. डायरेक्शन मध्ये तुम्हाला हेल्थ रिलेटेड इश्यूज स्टार्ट होतातच. तर ज्यांना कोणाला हेल्थ रिलेटेड इश्यूज आहेत त्यांनी या 3 दिशामध्ये तर आपण झोपत नाहीत ना, ते नक्कीच बघायला पाहिजे. अच्छा. मग पॉझिटिव्ह दिशा कोणती? आता झोपायची पॉझिटिव्ह दिशा हा. कॉमनली सांगितली तर पश्चिम दिशा चांगली आहे. पश्चिम दिशामध्ये तुम्ही झोपू शकता, नैऋत्य दिशामध्ये तुम्ही झोपू शकता. बट ॲस्ट्रॉलॉजी प्रमाणे मग कुंडली बघून झोपायचं आहे आपल्याला. ओके. की 7th हाऊस मध्ये काय आहे. जसं आता मी तुम्हाला सांगते की नैऋत्यमध्ये झोपा. हा. आता आधी मी सांगते की कुठे चांगल्या दिशा आहेत झोपण्यासाठी. उत्तर दिशा इज गुड, हम्म. पूर्व दिशा इज गुड, साऊथ वेस्ट इज ऑल्सो गुड म्हणजे नैऋत्य इज ऑल्सो गुड, आणि पश्चिम दिशा इज ऑल्सो गुड. पण जे न्यूली मॅरिड कपल आहेत, ज्यांना संतती प्राप्त करून घ्यायचं आहे, आपला वाढवायची आहे वंश फॅमिली, वाढायचा, हा. तर त्यांनी उत्तर वायव्य हम्म. म्हणजे नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट इथे त्यांनी झोपायला पाहिजे. इथे त्यांचा बेड असायला पाहिजे. बिकॉज दिस डायरेक्शन इज फॉर द अट्रॅक्शन. तर Okay. तिथे त्यांचे ते चान्सेस वाढतात. बट आता आलो आपण ॲस्ट्रॉलॉजीवर. येस. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जर 6th हाऊस म्हणजे 6वं घर 8व्या घरात आणि 12व्या घरात, 6वा 8वा आणि 12व्या घरात जर राहू असेल, RA लिहिलेलं असतं किंवा राहू लिहिलेला असतो मराठीमध्ये, तर या लोकांनी नैऋत्य दिशामध्ये कधीच झोपू नये. ओके. आता मी कॉमनली काय सांगितलं की नैऋत्य इज गुड, Good, कारण हा. ती स्टॅबिलिटी हा. देते, चांगली आहे. पण ॲस्ट्रॉलॉजीनुसार ती चांगली नाही. कोणाला? ज्यांच्या हा, कुंडलीमध्ये 6व्या घरात 8व्या घरात आणि 12व्या घरामध्ये राहू आहे त्यांनी नैऋत्य दिशामध्ये झोपू नये. कॉमनली आता ॲस्ट्रॉलॉजी प्रमाणे कोणत्या दिशेमध्ये झोपायला पाहिजे म्हणजे चांगलं आहे? 2nd हाऊस. 2nd हाऊसची राशी जी आहे त्याची दिशा असते. थोडंसं ट्रिकी आहे हा. पण लगेच कळतं की 2nd हाऊस हा चांगला असतो. 4th पण गुड. 7th हाऊस म्हणजे 2रा घर, 4था घर, 7वा घर, 10वा घर आणि 11वा घर, या घरांमध्ये जी राशी लिहिलेली आहे त्यांचे डायरेक्शन्स असतात. जसा 1 नंबर लिहिलेला असेल तर पूर्व दिशा आली, ओके. 2 नंबर लिहिलेला असेल तर वायव्य दिशा आली, तर याप्रमाणे येतं. 6 लिहिलेलं असेल तर उत्तर आली. अच्छा. हा. 7 लिहिलेलं असेल तर वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे पश्चिम नैऋत्य आलं. तर याप्रमाणे मग आपण दिशा डिसाईड करतो तिथे बघून की यांनी इथेच बसायला पाहिजे. त्यातल्या त्यात 10व्या घरामध्ये जी राशी लिहिलेली असेल आणि त्याची जी डायरेक्शन आहे, त्याची जी दिशा आहे, त्या दिशामध्ये बसून जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला अजून प्रोग्रेस मिळते. ओके. हा. आता येऊया थोडंसं बिझनेसकडे किंवा जॉबकडे. जॉब. आता तुमचं बिझनेस आहे, कशाचाही असू द्या, तर स्पेसिफिकली असं सांगितलं जातं की आपला जो रिसेप्शन एरिया किंवा गल्ला ज्याला म्हणतो ना, जिथून काउंटर पैसा वगैरे आपण घेतो, तो साऊथ ईस्टला किंवा पश्चिमेला असावा किंवा आग्नेयला असावा.
त्यातल्या त्यात ज्यांच्या मोठे मोठे रिसोर्ट्स आहे, रेस्टॉरंट्स आहेत किंवा छोटे मोठे आपले नाश्ताचा वगैरे जो सेंटर्स असतात, स्नॅक सेंटर्स असतात, हॉटेल आहे, यांचा अग्नी दिशेला असला, पश्चिम दिशेला असला तर उत्तम असतो. पण जर 11 नंबर किंवा 12 नंबर हा 8व्या घरात लिहिलेला आहे किंवा 12व्या घरामध्ये लिहिलेला आहे, म्हणजे 12 नंबरचा जो हाऊस आहे तिथे जर 11 लिहिलेला आहे किंवा 12 लिहिलेला आहे, 12व्या घरातच 12 लिहिलेला आहे, तर मग ह्या दिशा यांच्यासाठी योग्य नाही. हे फक्त खर्च देणार आहे. तर अशा प्रमाणे ऍस्ट्रो वास्तू बघितल्या जाते फॉर बिझनेस ऑल्सो आणि फॉर नॉर्मल पीपल किंवा घरासाठी पण, हेल्थसाठी पण. आता काय होतं, आपण एखाद 2 रील बघून घेतो कोणाच्या तरी आणि मग आपण करतो स्वतःहून आणि मग आपल्या सोबत काहीतरी गडबड होऊन जाते आणि म्हणतो हे काही नाहीये, हे फालतू आहे, आपण जाऊ दे, याच्या फंद्यात पडायचंच नाही. असं नसतं. तुम्हाला कोणत्या तरी एखाद्या एक्सपर्टला बोलवूनच तुम्ही ती काम करा. बरोबर. आणि ते बघायला पाहिजे की खरोखर तो एक्सपर्ट आहे की नाही. ॲस्ट्रॉलॉजीनुसार केला तर तुम्हाला त्याचे इफेक्ट मिळणार आणि म्हणजे मिळणार, छान इफेक्ट मिळतात. मॅम, ॲस्ट्रो वास्तूनुसार जे स्वयंपाकघर आहे, स्वयंपाकघर कसं असलं पाहिजे? नाही, आता ॲस्ट्रो वास्तूप्रमाणे स्वयंपाकघराबद्दल नाही बोलणार. कॉमनली स्वयंपाकघर साऊथ ईस्टलाच पाहिजे. साऊथ ईस्टलाच पाहिजे, कारण तो कॉमन आहे, सगळ्यांसाठी आहे. अग्नी दिशा तिथे आलेली आहे, तर साऊथ ऑफ साऊथ ईस्ट किंवा साऊथ ईस्टला स्वयंपाकघर असलेला उत्तम. दक्षिण दिशेला, आता याच्या मागचं काय रिझन आहे की तिथेच का असायला पाहिजे, तर पूर्ण वास्तू जी आहे ना, ही सूर्यकिरणांची जी सायन्स आहे त्याच्यापासून बनलेलं आहे. आपल्या आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे. तर सूर्याची किरणं 11-12 वाजता ही अग्नेय दिशेला पडतात. तर ते म्हणजे आधी कसं ओपन मध्ये स्वयंपाक व्हायचा, आता आपले सगळे घर झाले 1 BHK 2 BHK आणि इतकी मोठी आपण बिल्डिंग्स वगैरे उभ्या करतो. तर तिथे नाही आहे आता माझी अग्नेय दिशेला माझं किचन नाही आहे, बरोबर, माझा हॉल आलेला आहे किंवा वॉट एव्हर जे काही आलेलं असेल, तर तुम्ही तिथे व्हर्च्युअल अग्नी क्रिएट करू शकता. आता व्हर्च्युअल अग्नी क्रिएट कसं करणार आहात, गुगलवर जा. 10 रुपयाचा, जास्तीत जास्त 20 रुपयाचा खर्च येणार आहे. गुगलवर जायचं आहे, दिवा असतो ना, पेटलेला दिवा, याचं पिक्चर काढायचं आहे की ज्याच्यामध्ये 7-8 दिवे आहेत जे पेटलेले आहेत, है ना, म्हणजे काय म्हणूया, अग्नी आहे त्याच्यामध्ये, अग्नी आहे त्याच्यामध्ये. तर असं त्याचा कलर पिक्चर काढायचा आहे आणि तो भिंतीवर लावून टाकायचा आहे, म्हणजे तिथे तुम्ही व्हर्च्युअल अग्नी रेडी केलेली आहे. तर हे तुम्ही केलं तर तुमचा म्हणजे फुल न घेता पाकळीचं काम तिथे ते होणार आहे. कारण आता तसं होतं, माझ्या घरामध्ये विंडो आहे पण तिथे बिल्डिंग आल्यामुळे ना सूर्यकिरण येतच नाही आणि असं नॉर्मली सगळ्यांच्या म्हणजे मॅक्सिमम होतं. आता मी इतक्या घरांमध्ये जाते तर, आणि हे बघा, आपण जेव्हा 1 BHK 2 BHK 3 BHK किती मोठ्या घरात असू द्या, तोडफोड करू शकत नाही, बरोबर, आणि खूप काही खर्चही करू शकत नाही. त्यांच्यासाठी मग मी हे व्हर्च्युअल रेमेडीज करते. कारण माझा एक असा अनुभव पण आहे आणि माझं असं एक म्हणणं आहे की कोण करतं ह्या सगळ्या गोष्टी, ज्याला त्रास आहे, ज्याला प्रॉब्लेम्स आहेत, आणि मी त्याला अजून खर्चामध्ये टाकणार. इट्स अ टोटली रॉंग. बाबा रे, तू असं असं घे, हे गुगलवर जा आणि ही प्रिंट काढ आणि ती प्रिंट लावून टाक. 20 रुपयात काम झालं तुमचं आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला 1.5-2 महिन्यात नक्कीच मिळेल. ओके, ग्रेट. मॅम, ॲस्ट्रो वास्तू प्रमाणे एंट्रन्स कसा पाहिजे घराचा? येस, जसं आता मी सांगितलं होतं की आपल्या ॲस्ट्रॉलॉजीनुसार 4था घर जो आहे तो मकानचा म्हणजे घराचा असतो. तर त्याच्यामध्ये जी राशी असेल ना, त्याचा एंट्रन्स आपण घेतला तर ती वास्तू आपल्याला खूप फलदायी ठरते. आता मी ज्या घरात राहते आहे, मी तर घेतलं, आता मी ॲस्ट्रॉलॉजी नाही बघितली माझी, तर मग आता मी काय करू, तर नेक्स्ट घेताना तुम्ही ते बघावं. पण आता पॉझिटिव्ह डायरेक्शन नाही आहे त्याच्यामध्ये, कारण जसं मी म्हटलेलं आहे की साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आहे आणि त्याची दिशा जी राशी आहे ती 8 नंबर आहे आणि तुमच्या 4थ्या घरामध्ये 8 लिहिलेलं असेल तर तुम्ही साऊथ ऑफ साऊथ वेस्टची एंट्री नाही घेऊ शकणार. मग काय बघायचं आहे आपल्याला, तर 7व्या घरात काय लिहिलेलं आहे, तर तिथे 11 लिहिलेलं असेल म्हणजे पश्चिम दिशा. तर तुम्ही पश्चिम दिशाची एंट्री घेतली तर उत्तम. 8वा हाऊस जो आहे आता म्हणजे
पूर्ण कुंडलीचा हम्म. 8वा जो घर आहे त्याच्यामध्ये जी राशी लिहिलेली असेल ते राशीचा जी डायरेक्शन असणार हम्म. आहे ती कधी घेऊ नये त्या डायरेक्शनचे एंट्रन्स. ओके. इथे एक माझा एक्सपिरियन्स मी सांगते. आय गेस पुण्याचेच ते माझे क्लायंट होते. त्यांनी ॲस्ट्रो वास्तूच घेतलेला. त्यांनी सगळ्यांची म्हणजे हजबंड वाईफ दोन्ही मुलांची कुंडली अच्छा. दिलेली मला. एंट्रन्स पण मी बघितली आणि त्यांचे वाईफची कुंडली बघितल्या मी त्यांना विचारलं वाईफला कोणता मोठा आजार आहे. दे शॉक. हा. ते टोटली शॉक. कारण त्यांच्या वाईफला कॅन्सर ओके. आणि त्यांनी कोणाला सांगितलेलं नव्हतं. फक्त म्हणजे मुलांना पण हा, माहिती त्या नाही. दोघांमध्येच होतं. मुलांना पण नाही कारण मुलं बिचारे हे होऊन बरोबर. जातात ना. आणि ते म्हणाले मॅडम मोठा आजार म्हणजे कशावरनं तुम्ही सांगता. म्हटलं आहे वाईफला असायलाच पाहिजे हम्म. कारण ते त्या घरामध्ये लास्ट 5 to 7 years पासून राहत होते आणि त्यांनी त्याच्यासाठीच बोलवलं होतं की इथे आल्यापासून वाईफला अच्छा. सारखा त्रास आणि तिला कॅन्सर डिटेक्ट Detect झाला. झालेला. हा. तर मग त्यांना सांगितलं त्यांच्या 8th हाऊस जो आहे तिथे लिहिलेलं होतं 9 नंबर हम्म. आणि 9 नंबर म्हणजे नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशा. हा. आणि आपण काय म्हणतो ईशान्य दिशाची एंट्रन्स आहे चांगलं घर. हा हा. आता ईशान्य दिशाची एंट्रन्स कॉमनली पण घेऊ नये. ओके. ती तुम्हाला कुठे ना कुठे थोडा न थोडा कर्ज देतेच. अच्छा. आणि इथे यांनी हा. ईशान्य दिशा घेतली कॉमनली ऑब्विस आहे. आपण सगळं बघतो की अरे ईशान्याची एंट्रन्स हम्म. घ्यावी. आणि मी हे पण का नाही म्हणते एकतर एंट्रन्स तुम्ही घेतली तर तुम्ही तुमचं देवघर तिथे करू शकणार नाही घेऊ नाही. शकत. हो. करूच शकत नाही. नाही. तुम्ही नॉर्थ एंट्रन्स घेऊ शकता, वेस्ट घ्या किंवा वास्तू तुमच्या ॲस्ट्रोलॉजी हा. प्रमाणे घ्या. तर त्यांना मग तिथे मी रेमेडीज दिल्या हम्म. आणि त्यांची जी एंट्रन्स होती हम्म. त्याला ट्रीट केलं. त्यांचे वाईफची झोपायची पोझिशन चेंज केली, टॉयलेट्स चेंज केले आणि बाकी ज्या काही रेमेडीज होत्या. आणि ओके. या रेमेडी करायला त्यांना जास्तीत जास्त 1,500-2,000 रुपये खर्च आला असेल. ओके. बस. म्हणजे माझी व्हिजिटिंग फी जी असेल ती वेगळी आणि बरोबर. ते बस एक एवढंच. रेमेडीज. असं नाही आहे की 2 लाख 5 लाख बरोबर. लागले आणि हे हा. तसं काही आपण करायला लावत नाही. आणि हे असं होतं म्हणजे एंट्रन्स ॲज सच आपण काय ऐकलेलं आहे की नॉर्थ ईस्ट डायरेक्शन इज गुड. मी म्हणते नॉर्थ ईस्ट डायरेक्शन इज व्हेरी गुड. खूप चांगली आहे पण तिथे फक्त देवघर असावं. एंट्रन्स पण नको. कारण जर तुम्ही एंट्रन्स घेतली तर तुम्ही देवघर कुठे करणार. येस. एंट्री केल्या तर तिथे तुम्ही देवघर नाही करणार. बरोबर आहे. आणि जर तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी प्रमाणे घेतली तर अजून उत्तम. त्यांच्या 8व्या घराचा म्हणून म्हणते 8व्या घरामध्ये कितीही पॉझिटिव्ह डायरेक्शन का असू नये पण त्याची एंट्रन्स बिलकुल नको. ओके. 8व्या घरामधला जो कोणती तुमची राशी असेल त्या राशीची जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन मध्ये तुम्ही कधीच बसू नये, झोपू नये. अच्छा. तिथे तुम्हाला त्रास होणार, तुम्हाला हेल्थ इश्यूज होणारच आहे. म्हणून एंट्रन्स घेताना मग मी काय बघू तर तुमचा 2nd हाऊस बघा, 4th हाऊस बघा, 7th हाऊस बघा, 11th हाऊस म्हणजे 2रं घर, 4था घर, 7वा घर, 10वा घर आणि 11वा घर. या घरांमधून ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डायरेक्शन आलेली असणार आहे त्या डायरेक्शनचं तुम्ही घर घ्यावं. ती ओके. तुम्हाला चांगले रिझल्ट देणारच. कारण 80% काम वास्तूचं जे आहे ते एंट्रन्स करतं. ओके. प्रवेशद्वार करतं. बरोबर. आणि उरलेलं जे आहे ते आपण आतमध्ये कुठे काय ठेवतो आहे, कलर कॉम्बिनेशन्स आहेत. जसं ईस्टला व्हाईट बिलकुल नको. ओके. स्पेशली पॉलिटिशियन्स आणि सोशल मीडियावाल्यांच्या घरामध्ये पूर्व दिशेला पांढरा कलर बिलकुल नको. तुम्हाला अच्छा. त्रास होणारच आहे. कारण पूर्व दिशा कोणाची आहे. पूर्व दिशा जी आहे ती मास मीडिया म्हणजे लोकांची आहे. सोशल मीडियावरची. लोकांची आहे. Yes. सोशल मीडियाची नाही म्हणणार मी. हा, हा. लोकांना कनेक्ट करण्यासाठी आहे पूर्व दिशा. पॉलिटिशियनचं काम तर आणि थोडं कुठे ना कुठे ती हे बघितलं तर गव्हर्नमेंटशी पण रिलेटेड आहे. ओके. तर तुम्ही पूर्व दिशेला तर पांढरा कलर हा बिलकुल नको. तिथे ग्रीन म्हणजे ग्रीनच असायला पाहिजे किंवा वुडन असायला पाहिजे कारण तो एअर एलिमेंट आहे. ओके. हा. तर ह्या गोष्टी जर आपण बघितल्या आतमध्ये 20% तर मग आपला वास्तू हा पूर्णपणे पॉझिटिव्ह होऊ शकतो. मॅम, ज्यांचं एंट्री आता नॉर्थ ईस्टला आली ऑलरेडी येस. तर त्यांनी देवघर कुठे ठेवायचं. मग आता या लोकांनी हे बघायला पाहिजे. एकतर ॲस्ट्रॉलॉजी बघा. आता तुम्हाला कळत नाहीये काय ॲस्ट्रॉलॉजी आहे काय आहे. पश्चिम दिशेला ठेवा. जर पश्चिम दिशेला तुमच्या घरामध्ये जागा आहे
तर पश्चिम दिशेला तुम्ही तुमच्या आपलं देवघर नक्कीच ठेवा. ओके. एक पश्चिम आहे, त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी तुम्ही पूर्वला देऊ शकता, हा. त्याच्यानंतर उत्तरेला देऊ शकता. काही वास्तू कन्सल्टंट म्हणतात की फक्त आणि फक्त 2च दिशामध्ये देव ठेवायला पाहिजे, हा. ते म्हणजे नॉर्थ ईस्ट किंवा पश्चिम. हा. पण मी माझ्या एक्सपिरियन्सने आणि माझ्या ऑब्झर्वेशननी मी हे सांगते आहे की असं नाही आहे. पश्चिम दिशा तर बेस्ट आहे, ईशान्य दिशा पण बेस्ट आहे, पण 1 BHK मध्ये मी राहतीये, मला नाहीये जागा. माझ्या बरोबर पश्चिम एंट्रन्स माझी नॉर्थ ईस्टला आली आणि पश्चिमेला माझा बेडरूम आलेला आहे. मी बेडरूम मध्ये तर ठेवणार नाही येस, देव. करेक्ट. मग काय करू मी? तर मग मी पूर्व बघेल किंवा पूर्व ईशान्य बघेल, विच इज व्हेरी गुड, बेस्ट डायरेक्शन आहे. तर इथे, आणि नाही तर नॉर्थला जर माझा एखादा छोटा कमरा आलेला आहे तर उत्तम. मी इथं सांगेल की देवघर हा शक्यतो किचन मध्ये नको, जर पॉसिबल असेल. किचन मध्ये नको. का हा. नको? कारण आपण नॉनव्हेज पण बनवतो, हा. व्हेज बनवतो, पिरियड्स मध्ये पण आपण करतो स्वयंपाक वगैरे. तर थोडी पवित्रता ठेवण्यासाठी आपण तो थोडासा पार्ट वेगळा ठेवावा इफ पॉसिबल. बरोबर. पण आता पॉसिबलच नाहीये मला, माझं घरच इतकं छोटं आहे, तर मग थोडंसं असं बघावं की पवित्रता ती ठेवता येईल. हो, कारण मी म्हणजे बऱ्याच मधात पार्टिशन वगैरे असं करून आपण करू शकतो. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलंय ते Yes. देवघर किचन मध्ये असतं. येस येस. जर जागा नसेल तर तर ओके ठीक आहे, हा. पण जर जागा असेल तर मेक शुअर की ती त्याची वेगळीच असावी बरोबर. आणि पवित्रता ठेवावी. Yes, आणि correct. झोन तुमचा पॉझिटिव्ह झोन हा किचन मध्येच आलेला आहे, हम्म. मग वेगळं बनवून घ्या. थोडं किचन मध्ये आणि देवघर मध्ये थोडं पार्टिशन टाकून असं हा. कसं करता येईल ते तुम्ही येस येस, करू शकता. पण थोडं सेपरेट ठेवा. सेपरेट ठेवा. Correct. सेपरेट. मॅम, घरामध्ये ना पैशांची अडचण येते, आर्थिक परिस्थिती जरा प्रॉब्लेम्स क्रिएट होतात लाईफमध्ये आणि तिथूनच सुरुवात होते. येस. तर घरामध्ये आपले काय प्रॉब्लेम्स असू शकतात ज्याच्यामुळे आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात? हा, सगळ्यात आधी तर घरामध्ये पसारा. आता एक बघा, हॉटेलमध्ये आपण जातो, सगळेच गेले असेल, 5 स्टार नाही पण 3 स्टार मध्ये तर आपण Yes. गेलेलोच असणार आहोत. साध्या हॉटेलमध्ये पण गेला असाल, लॉज मध्ये पण गेला असाल, कसं वाटतं? थोडं Correct. तरी बरं वाटतं Yes, ना घरापेक्षा. प्रसन्न. का वाटतं? कारण रोज क्लिनिंग होते, रोज बेडशीट्स धुतल्या जातात, रोज सगळं काही होतं. आपण आपल्या घरामध्ये काय करतो? आणि ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे फक्त बायकोची नाही, हजबंडची पण आहे. इथे क्लिअर करते. बरोबर. दोघांनी मिळून किंवा सगळ्यांनी, घरामध्ये जितके मेंबर्स आहे सगळ्यांनी मिळून घर स्वच्छ, नीट आणि नेटकं ठेवायला पाहिजे. सगळ्यात आधी फर्स्ट थिंग. बऱ्याचदा काय होतं की पूर्ण घर नीट नेटकं ठेवण्याच्या चक्करमध्ये आपण कपाटं जी आहे ती टचाटच भरून ठेवलेली Yes. असतात. की बाहेर काय दिसल्या पाहिजे कपाटात सगळं भरून सगळं. ठेवायचं. पण दिस इज ऑल्सो रॉंग. निगेटिव्ह एनर्जी येते, ब्लॉकेजेस होतात. आणि ती उत्तर दिशेला असेल, उत्तर दिशेला एकदम भिंतीपर्यंतच्या कपाट कधीच नको. तुम्ही उत्तरेची दिशा ब्लॉक करतात, ओके. उत्तर दिशेला ब्लॉक झालं की अपॉर्च्युनिटीज ब्लॉक होतात. तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटीज लवकर येत नाही. ओके. इथे आता काही कमेंट पण करतील की आमची उत्तरेला मोठी आहे पण आम्हाला तर छान अपॉर्च्युनिटीज येत आहेत. तर देन गुड, तुमची पश्चिम दिशा पण चांगली असेल, तुम्हाला तुमची कुंडली साथ देते आहे, म्हणून त्यांना काही ते प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत नाही. हा. पण तुमची उत्तरेला आहे, मोठी आहे आणि अपॉर्च्युनिटीज नाही आहे, तर अशा वेळेस म्हणेल की ती कपाट क्लीन करा, नीट अँड क्लीन करा. तिथली Okay. एनर्जी कशी पॉझिटिव्ह करता येईल त्याकडेच अच्छा. लक्ष तुमचं असायला पाहिजे. आर्थिक अडचणी जे येतात त्या उत्तर दिशेमुळे येतात. त्याच्यानंतर साऊथ ईस्ट म्हणजे अग्नी दिशा, जी पैशाचीच दिशा आहे, त्यामुळे पण येतात. जर अग्नी दिशा तुमच्या घरामध्ये डिस्टर्ब असेल, डिस्टर्ब म्हणजे काय, तर तिथे कट असेल, म्हणजे अग्नी दिशा जेव्हा आपण चौकोन काढतो घराचा पूर्ण, तर तो नसणार आहे, तर हा त्रास येतोच. पैसे अडकणे, पैसे कोणाला उधार दिलेले परत Return न नाही येत, येणे, हा. रिटर्न न येणे, हा जो त्रास होतो, किंवा पैसा न टिकणे, आला की लगेच गेला, Savingच नाहीये. सेव्हिंगच नाही आहे. हा. तर जर सेव्हिंग्स येत नाहीये, पैसा टिकत नाही आहे, तर नैऋत्य दिशा आणि पश्चिम नैऋत्य दिशा इथे डिस्टर्बन्स असेल, इथे टॉयलेट असेल, तर हा त्रास नक्कीच होतो. तर याच्या तुम्हाला रेमेडीज करायच्या असतात. आता मी काय करू की अग्नी दिशा माझी कट आहे किंवा डिस्टर्ब आहे, तिथे लाल कलर असावा, तिथे निळा काळा हा कलर बिलकुल नको. त्याच्यानंतर तिथे चांदी न ठेवता कॉपर ठेवा. ओके. म्हणजे कॉपरच्या काही गोष्टी काही असू शकतो, साधा आपली एखादी तांब्या पण तांब्याची, असतो, हो. हा,
तर ते पण तुम्ही ठेवू शकता. पण तिथे सिल्वर ठेवायचं नाही आहे. चांदी का ठेवू नये? कारण चांदी ही वॉटर एलिमेंट दाखवते. हम्म. म्हणजे पाणी एलिमेंट Yes. हे पाणी तत्व आहे, ते Correct. जलतत्व जलतत्व आहे. हा. तर म्हणून तिथे शक्यतो चांदी ठेवू कोणत्या नये. जागी तुम्ही म्हणालात? अग्नी दिशेला अग्नी, हा बरोबर, कारण ती अग्नी विझवते. अग्नी विझवते. हा. करेक्ट. आणि बऱ्याचदा काय होतं, आपण या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देत नाही, हम्म. पण त्याच्याने आपल्याला त्रास होतो. आर्थिक अडचणीचा हा पण एक आहे. एंट्रन्स आहे. हम्म. एंट्रन्स तुमची पॉझिटिव्ह असायला पाहिजे. जर पॉझिटिव्ह नसेल तर त्याला पॉझिटिव्ह करून द्यावं. हम्म. एक शॉर्ट मध्ये मी इथे रेमेडी सांगून देते. Yes. जर नॉर्थ पासून म्हणजे उत्तरेपासून जितक्या डायरेक्शन येत आहेत पूर्वपर्यंत हम्म. इतक्या झोनमध्ये तुमचं एंट्रन्स असेल हम्म. तर तुम्ही तुमचा एंट्रन्सचा आपला जो उंबरठा असतो, नसेल तर लावून घ्या. ओके. उंबरठा नसेल तर लावून घ्या. लाकडी उंबरठा कोणताही चालेल. हा. मला हाच पाहिजे तोच पाहिजे असा नाही, साधा लाकडी उंबरठा. आणि त्या उंबरठ्याला हिरवं करून घ्या. ग्रीन पट्टी ओके. मारून घ्या. कोणताही कसाही ग्रीन चालणार आहे. ग्रीन पट्टी मारून घ्या. झाली एंट्रन्स पॉझिटिव्ह. आता अच्छा. पूर्व नंतर म्हणजे पूर्व ह्या साईडनी नॉर्थ पर्यंत. हा असा हा. असा नॉर्थ आला. Yes. त्याच्यानंतर नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट आलं. ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट आला. ईस्ट आला. इनफॅक्ट ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट पर्यंत पण असेल तुमची एंट्रन्स, तरीही तुम्ही ग्रीन green पट्टी लावून लावून घ्यायची. हम्म. आता साऊथ ईस्ट पासून हम्म. तर एंड पर्यंत इथपर्यंत नॉर्थ पर्यंत हा. असं असेल तर तुम्ही येलो पट्टी मारून घ्यायची आहे. तिथे दरवाजा असेल त्या Yes. साइड मध्ये. येस. ओके. पश्चिम दिशेपर्यंत तरी तुम्ही येलो पट्टी मारून घ्यायची आहे असंच. ओके. आणि पश्चिम असेल किंवा पश्चिम नैऋत्य पश्चिम वायव्य असेल हम्म. तर मग पांढरी करून घ्या. ओके. तुम्हाला पॉझिटिव्ह एंट्रन्स तुमची झाली. 80% तर तुमचं झालेलं Yes. आहे पॉझिटिव्ह. उरलेलं आतमध्ये जे आहे आर्टी इफेक्ट्स काय ठेवतोय हे आपण शक्यतो फक्त हेड. हम्म. आता गौतम बुद्धांची बरेच मी बघते बऱ्याच जागेवर की फक्त हेड ठेवलेला असतो स्टॅच्यू. खूप सुंदर हा. असतो, छान वाटतो. पण जर कुंडलीनी साथ नाही दिली तुमच्या हम्म. आणि तुम्ही तुमच्या दशा महादशाप्रमाणे किंवा चुकीच्या झोनमध्ये ते ठेवलं तर तुमचा राहू ऍक्टिव्हेट होतो. आणि तो बरोबर. राहू जर 8th हाऊसमध्ये असेल तर हेल्थ इश्यूज देईल. येस. तर शक्यतो आता कळत नाहीये ना की माझं कुठे काय आहे, हम्म. ठेवूच नका. करेक्ट. किंवा फक्त एलिफंटचा फेस, अच्छा. कोणाचाही फक्त फेस घरामध्ये ठेवू नका. हम्म. याच्याने तुम्हाला त्रास होईल. प्रत्येक जागेवर प्लांट्स नको आहेत. हम्म. नॉर्थ टू ईस्ट याच्यामध्येच तुमच्या घराचे प्लांट्स अच्छा, असायला पाहिजे. या जास्तीत जास्त साऊथ पर्यंत, साऊथ ईस्ट ओके. पर्यंत. साऊथ ईस्टला जेड प्लांट तर असायलाच पाहिजे. साऊथ ईस्टला. हा म्हणजे चांगला असतो. हम्म. बाकी जागेवर पण तुम्ही ठेवू शकता, पण साऊथ ईस्ट मध्ये प्लांट्स ठेवायचे झाले तर जेड प्लांट आहे, तुळस आहे, गुलाब आहे, हे झाडं तुम्ही ठेवू शकता. काटेरी झाडामध्ये फक्त गुलाब हा एक झाड आहे की जो आपण घरामध्ये ठेवू ठेवू शकतो. शकतो. ओके. मॅम, कर्ज वाढत चाललेलं असतं एकेकांचं आणि त्यांना ना ते फील पण येतं की ह्या घरी नवीन शिफ्ट झाल्यापासून हम्म, हम्म. कर्ज म्हणजे कमी करायला जातोय पण वाढत जातंय. वाढतच जात हा. तर हे का होतं आणि ह्यावर काही रेमेडी आहे का? एक बघा, बऱ्याचदा काय होतं ना, कर्ज वाढण्याच्या मागे ना मी असं म्हणते की फक्त ग्रह आपल्याला त्रास देत नाही, फक्त ओके. ग्रहांच्या परिणामामुळेच आपल्याला कर्ज मिळत नाही. कधी कधी आपणही चुकतो. हम्म. आपण आपल्या लिव्हिंग स्टाईलमुळे म्हणा किंवा प्लॅनिंग. विदाऊट प्लॅनिंग खर्च हा. केल्यामुळे पण आपले कर्ज वाढतात. येस. हा एक पार्ट झाला. आता कर्ज कधी तुमचं कमी होईल? आता माझी इन्कम फॉर एक्झाम्पल असं आहे की 50,000 आहे हम्म. आणि माझा कर्ज आहे 2 लाखाचा. बरोबर. तर माझं कर्ज हा कमी कधी होणार आहे? जेव्हा मी माझी इन्कम वाढवेल. येस. करेक्ट ना? आणि खर्च कमी करेल. हम्म. तर इन्कम वाढवण्यासाठी परत मी काय करेल, माझी नॉर्थ चांगली करणार आहे, म्हणजे माझी अपॉर्च्युनिटी वाढेल. साऊथ ईस्ट डायरेक्शन चांगली करेल, म्हणजे कॅश फ्लो वाढणार आहे. वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे पश्चिम नैऋत्य या दिशाला आपण स्ट्रॉंग करेल. इथे मी पैसा ठेवेल. पश्चिम दिशामध्ये पैसा ठेवा किंवा पश्चिम नैऋत्यमध्ये पैसा ठेवा तर तुमचा आवक वाढणार आहे. ओके. आता पण कर्जच खूप झालेला आहे आणि हा कर्ज कमी व्हावा याच्यासाठी सगळ्यात आधी तर काय करायचं की कर्जाचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, लोन डॉक्युमेंट्स आहेत, ते वायव्य दिशेला ठेवावे. ओके.
नॉर्थ वेस्टला ठेवावे. वायव्य दिशेमध्ये व्हाईट कलर असावा, ग्रे कलर असावा, सिल्वर कलर असावा, तो एक बघायचा आहे. आणि महादेवाची पूजा करावी. आणि जर मोती हा असा आहे की तुम्ही कोणीही घालू शकता. शक्यतो मी कोणालाही रत्न थेरपी वगैरे काही सांगत नाही, पण जे खूप जास्त कर्ज झालेलं आहे त्यांनी तिथे एखादा मोती तरी ठेवून द्यावा. अच्छा. कोणताही चालेल, 5-10 रुपयाचा जो मोती येतो तो पण ठेवला तरीही हरकत नाही आहे. ओके. आणि जर पॉसिबल आहे तर हॉलमध्ये आलाय किंवा अशा रूममध्ये आलेलं आहे की जिथे मुलं झोपतात, तर तिथे एक पंचमुखी हनुमानांजींचा फोटो तिथे ठेवावा, ज्याचं फेसिंग दक्षिणेला असेल. हा. तर याच्याने तुम्हाला काय होईल की तुमचा कर्ज हळूहळू कमी होत जाणार आहे. आणि हे तर माझ्या एका रिलेटिव्ह सोबतच झालेलं आहे. खाऊन पिऊन सुखी असणारी जशी आपण Yes. ॲव्हरेज लोक असतो हा. तसं, पण 10 वर्ष झाले घराचा लोनच फेटत नाही आहे. ओके. मग त्यांनी मला म्हटलं की मी काय करू. मी म्हटलं काही करू नका, तुम्ही ती फाईल नॉर्थ वेस्टला ठेवून द्या, जी लोन आपली पेपर्स. लोन पेपर्स. आता आपल्याकडे ओरिजिनल तर नसतात लोन Correct. पेपर्स, Copy असते घराची त्याची. कॉपी हा. असते. तर जी कॉपी असते ती तुम्ही तिथे ठेवून द्या, व्हाईट पिशवीमध्ये ठेवून द्या. व्हाईट पिशवीमध्ये कोणत्या डायरेक्शनला? नॉर्थ वेस्टला, North वायव्य west. दिशेला तुम्हाला ठेवायची आहे. मग तुम्ही हळूहळू बघा, तुम्ही आलेला पैसा सगळा बरोबर लोन मध्येच देण्यामध्ये जातो अच्छा. आपला बरोबर, आणि तो हळूहळू तुमचा कमी होणारच. म्हणजे आपली मॅनेजमेंट सुधारते. येस, आपली मॅनेजमेंट हा. सुधारेल. मॅम, घरामध्ये मगाशी तुम्ही म्हणालात कॅश ठेवण्याची जागा, नाहीतर आपण दागिने वगैरे असतात, हो. ज्वेलरी असतात, हा. ते कोणत्या दिशेला ठेवायचे? आता ही मी मॅक्झिमम जागेवर सांगितलेलं आहे, ही पश्चिम दिशेला ठेवावी. बघा 2 ते 3 डायरेक्शन आहेत पैशाशी रिलेटेड. साऊथ ईस्ट म्हणजे अग्नी दिशा ही रोजच्या पैशासाठी आहे, की जिथे आपल्याला रोज खर्चासाठी भाजी आणण्यासाठी Yes. म्हण, याच्या ऑटोसाठी म्हण, कशासाठी. आणि वन मोर थिंग, हे बोलण्याआधी परत एकदा सांगते की घरामध्ये पैसा ठेवायला सुरुवात करा. आता काय झालेलं आहे, जीपे काय गरज आहे, काय बरोबर. गरज आहे हे बघा. लॉकर नसेल घरामध्ये, पैसाच नसेल तर तो अट्रॅक्ट कसा होणार. बरोबर. तर घरामध्ये नाही जास्त सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू जितका ठेवू शकता तितका ठेवा, पण ठेवा. बरोबर. थोडेसे दागिने का Cash. होईना, हा. कॅश, पैसा हा ठेवायला पाहिजे कॅश. आणि 5-50ची नोटापेक्षा 500ची नोट ठेवा, येस. तर ती तुम्हाला जास्त ग्रोथ देईल. जे बघून आपल्याला पण प्रसन्न वाटेल की आहे पैसे. आहे पैसे. तर अग्नी दिशा झाली रोजच्या पैशासाठी, रोजचं येणं जाणं. कारण अग्नी दिशामध्ये पैसा हा असा राहणार नाहीये, येणार जाणार, अच्छा. येणार बरोबर. जाणार. म्हणून म्हटलं जातं बिझनेसमॅनचा गल्ला जो आहे तो अग्नी दिशेला दिशेला, असायला हा. पाहिजे, साऊथ ईस्टला असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी दिशा आपली आलेली आहे पश्चिम दिशा. इथे जे काही ठेवाल ते डबल होणार आहे. अच्छा. काहीही ठेवा, तुम्ही सोनं ठेवा, तुम्ही पैसा ठेवा, तुमचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स ठेवा. तुम्ही एका वर्षाने सेकंड प्रॉपर्टी Okay. घेणार म्हणजे घेणारच. तर इथे जे काही डबल करायचं असेल, इथे ज्यांची कोणाची कपड्यांची कपाट आलेलं असेल ना, जिथे कपडे ठेवतो, तर तुम्ही ते बघा, मार्क करा ओके. की तुमच्याजवळ किती कपडे येत आहेत. अच्छा. तर ते होणारच आहे पश्चिम दिशामध्ये. त्याच्यानंतर इथे पश्चिम नैऋत्य. जर पश्चिम नैऋत्य ही सेव्हिंग्सची आहे, इथे सेव्ह होतो पैसा, म्हणजे Okay. आपण सेव्ह ठेवतो. आणि नैऋत्य दिशेला जर पैसा ठेवला, आता इथे ॲस्ट्रॉलॉजी येत नाही, हे कॉमन आहे सगळ्यांसाठी की हा असा राहणारच आहे. साऊथ वेस्टला जर तुम्ही 10 रुपये आज ठेवले आहेत तर ते 10 रुपये तसेच राहणार आहेत, ते खर्च होणारच नाही, स्टेबल आहेत. अच्छा. ते संपणार नाही आहे. तर तुम्हाला वाढवायचं आहे, सेव्ह करायचं आहे की स्टेबल ठेवायचं आहे, म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही पैसे ठेवायचे. तर मी जिथे जेव्हा पण जाते कुठे, तर मी या 4ही दिशांमध्ये त्याप्रमाणे रेमेडीज करायला त्यांना सांगते. लोन डॉक्युमेंट तुमचे वायव्येला असायलाच पाहिजे, म्हणजे लोन कर्ज बाजार तुम्ही कमी होणार. उत्तर दिशेपासून तुम्हाला अपॉर्च्युनिटी येईल. करेक्ट. म्हणजे उत्तर दिशा ही आपली बॅलन्स्ड असायला पाहिजे. तिथे कडा कुचरा काही नको, ते काही नको. तिथे निळा कलर, काळा कलर चालणार आहे. तिथे ऑरेंज कलर, रेड कलर बिलकुल नको, म्हणजे आपली अपॉर्च्युनिटी आपल्या जवळ येईल. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही नॉर्थ ईस्ट जी आहे म्हणजे ईशान्य दिशा, इथे देवघर आलेला आहे, उत्तम आहे. देवघर नसेल काही हरकत नाही आहे, ती पण नीट अँड क्लीन ठेवा. एखादं स्पिरिच्युअल बुक तिथे ठेवा, माइंड क्लॅरिटी राहणार आहे. कामधेनूचं एखादा पोस्टर किंवा कामधेनू गाय तिथे ठेवा, तुमची माइंड क्लॅरिटी येईल. हे बघा, पैसा कधी वाढतो
जेव्हा तुम्ही डिसिजन प्रॉपर घेतात, डिसिजन चुकलं तर Yes. पैसा गेला. Loss आहे. जेव्हा हा. सोनं घ्यायचं होतं तेव्हा घेतलं नाही आणि मग घेतलं आणि म्हणे "अरे, आता कमी झालं सोन्याचे हा, रेट." हा. म्हणजे तुम्ही बरोबर. डिसिजन चुकीचं घेतलं. हम्म. एक एक्झाम्पल देते, सोनं कमी Correct. होत नाही. तर तुमची जी डायरेक्शन्स आहेत, हा. ह्या नॉर्थ ईस्ट डायरेक्शन जी आहे ती तुम्हाला डिसिजन देते, माइंड क्लॅरिटी देते. साऊथ ईस्टमध्ये तुमचा पैसा खेळता राहणार आहे, हम्म. कारण लक्ष्मी ही चंचल आहे. बरोबर. तिला खेळतं ठेवलं तर तुमच्याकडे पैसा येत राहणार. पश्चिमेला डबल होणार, पश्चिम नैऋत्याला ती सेव्ह होणार आणि नैऋत्याला ती Stable स्टेबल राहणार. राहणार. हा. अशा प्रकारे आपण केलं तर हळूहळू कर्ज आपला हो, कमी होत बरोबर आहे. जाईल. मॅम, तसंच घरामध्ये जर सतत वादविवाद होत आहेत, ताण तणाव, सतत डोक्यामध्ये विचारच येत असतात नेगेटिव्ह, तर ह्यावर कोणता वास्तू उपाय आहे का? हो, सगळ्यात आधी तर हे बघायला पाहिजे की आपण कोणत्या दिशेमध्ये जास्त बसतो आहे. हम्म. तर जसं मी आधीच सांगितलं तुम्हाला की पूर्व आग्नेय, ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट ही जी आहे ही एन्झायटीची आहे. तिथे झोपत असेल, तिथे जास्त बसणं येत असेल तर सतत विचार सुरूच असणार आहे. ओके. आणि दुसरी दिशा मी म्हणाले होते की वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे पश्चिम वायव्य, या 2 दिशामध्ये झोपणं आणि बसणं थोडं कमी करायला पाहिजे. ओके. पूर्व दिशेला जर घरामध्ये किंवा पूर्व एक्सटेंडेड असेल म्हणजे जास्त असेल, तिथे प्लांट्स भरपूर आलेले आहेत, ऑलरेडी ती पूर्व दिशा तुमच्या घरात चांगली आहे आणि तुम्ही तिथे खूप ग्रीन करून टाकलं, कारण ऐकलंय की पूर्वेला ग्रीन पाहिजे, तर म्हणून पूर्ण ग्रीन केलं, भरपूर प्लांट्स ठेवून दिले, तर पूर्व दिशा ही तुमची खराब झाली. तर याच्याने म्हणजे रिलेशनशिपचे इश्यूज येतात. अच्छा. नैऋत्य दिशा जी आहे ती रिलेशनशिपची आहे, पण कोणत्या रिलेशनशिपची आहे तर हजबंड वाईफच्या. आणि बाकी आपले रिलेटिव्ह सोबत किंवा घरामध्ये जे राहत आहेत त्यांच्यासोबतचे रिलेशनशिपसाठी पूर्व दिशा बघितली जाते. तर पूर्व दिशा ही जी जर आपली स्टेबल म्हणजे प्रॉपर असेल, चांगली असेल, तर घरात वादविवाद भांडणं होत नाही. हा एक पॉइंट झाला रिलेटेड टू वास्तू. सेकंड आहे की तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असायला पाहिजे. घरामध्ये धूपदीप करणे आहे, घरामध्ये लवकर उठणं, थोडंसं देवाचं नामस्मरण असणं. आता कोणी काही म्हणेल इथे की आमचं हे सगळं होतं तरी घरामध्ये वादविवाद आणि किटकिट आहेतच. तर अशा वेळेस मग ॲस्ट्रॉलॉजी बघितली जाते की शनी देवताची कुठे काही कृपा होती आहे का, किंवा दुसरे कोणते ग्रहदोष होत आहेत का की ज्यामुळे घरामध्ये इतकी त्रास होतो आहे, घरामध्ये खूप जास्त तडा गेलेली असेल. आणि बऱ्याच घरांमध्ये मी काय बघते की संध्याकाळ झाली तरी दिवे लावले जात नाहीत किंवा लाईट्स लावला जात नाही. हॉलमध्येच बसलोय, फक्त हॉलचाच लाईट चालू आहे. असं करू नका. संध्याकाळच्या वेळेस एक अर्धा तास तरी तुमच्या घरामध्ये, पूर्ण घरामध्ये सगळे लाईट्स चालू असायला पाहिजे. आणि राहू खूप ऍक्टिव्हेट नको घरामध्ये. राहू खूप ऍक्टिव्हेट कसा होतो, जेव्हा सारखी टीव्ही सुरू आहे, सारखे कम्प्युटर सुरू आहेत, त्याच्यानंतर अनयुज्ड जे आपले चार्जर असतात ते घरामध्ये पडलेले आहेत, काही असे आपले इलेक्ट्रॉनिक सामान्स आहेत की जे खराब झालेत पण वेळ नाही त्यामुळे ते पडलेले आहेत. यामुळे राहू ऍक्टिव्हेट होतो आणि अननेसेसरी घरामध्ये भांडण तंटे होतात. राहू हा भांडण करायलाच लावतो. म्हणजे आपण जेव्हा बाहेर असतो खूप खुश असतो, बरोबर, घरात आलं विचार करतो बाहेरून की आज काही करणार नाही, आज शांत राहणार, आज बोलणार नाही, पण होतच. अजून एक कारण आहे की एंट्रन्सला चपला, करेक्ट, भरपूर अशा विखुरलेल्या उलट्या पुलट्या घाण, त्या व्यवस्थित न ठेवणे, तर याच्यामुळे पण त्रास होतो. ओके. या सगळ्या ज्या गोष्टी, म्हणजे आधीची लोक जी म्हणायची ना, घर छोटं का होईना पण तो नीट नेटकं व्यवस्थित आणि जे युज्ड सामान आहेत, जे आपण जे आपल्याला लागणार आहेत त्याच गोष्टी घरामध्ये ठेवा. ज्या लागणाऱ्या नाही आहे, तुटलेल्या आहे, फुटलेल्या आहे, किचन मध्ये पण कढाई तुटलेली आहे, भांडे तळायला गेलेलं आहे, सरळ देऊन टाका. दुसरं आणा, छोटं आणा पण चांगलं आणा. कमी गोष्टी यूज करा पण त्या चांगल्या आणि नीट नेटक्या असायला. पण असे पण लोक असतात, नवीन घेऊन येतात पण ते जुनं आहे ना ते फेकत नाही, मग त्या घरामध्ये भांडणं होतात. आणि फॉर एक्झाम्पल घरामध्ये इस्त्री बऱ्याच वर्षापासून खराब आहे, पडलेली आहे, द्यायची नाही, नवीन आणून ठेवली आहे पण ती द्यायची नाही. मग अशा घरामध्ये कधीच ग्रोथ होत नाही. सॉरी टू से बट हे फॅक्ट आहे. बरोबर. कारण तुम्ही काय म्हणतात की नाही हे माझे अमक्याचं आहे, हे माझ्या ढमक्याचं आहे, त्यांनी दिलं आहे,
हे माझ्या आजीचं आहे, Yes. ठीक आहे, थोडं इमोशनल तुम्ही असणार आहात, इट्स अ गुड थिंग. हम्म. पण एकतर त्याला दुरुस्त करून यूज करा, नाही तर बरोबर. कोणाला तरी देऊन टाका. हम्म. तुमची आजी पण खुश होईल की माझ्या नातनी पण Yes. यूज केला आणि दुसरीने पण यूज केला. बरोबर आहे. तर जेव्हा केव्हा म्हणजे माझ्या घराचा हा एक रूल आहे की तुम्ही जर 4 कपडे आणलेत ना, तर तुमच्या कपाटातले कमीत कमी 6 कपडे बाहेर निघायला पाहिजे, तरच होणार आहे. कारण जागा नाहीये ना. करेक्ट. जर घरामध्ये तुम्ही फक्त कोंबता आहात, ती निगेटिव्हिटी पण आहे, मग ती नवीन पॉझिटिव्ह आलेली ती पण खराब होणार आहे. येस. तर तसं करायचं नाही आहे. ज्या खराब झालेल्या आहेत त्या फेकून द्या, कोणाला देऊन टाका आणि नवीन आणलेल्या त्या चांगल्या यूज करा, किंवा नवीन आणू शकत नाही आहात, जुन्यालाच रिपेअर करा बरोबर आणि यूज करा. आणि बेडच्या खाली कोणतंही इलेक्ट्रिक सामान नको. एखादे उशीचे कपडे वपडे हे असं ठेवलं तर ओके आहेत, पण युटेन्सिल्स म्हणजे भांडी, त्याच्यानंतर लोखंड, इलेक्ट्रॉनिक सामान हे बिलकुल नको. याच्याने पण त्रास होतो. मॅम, बेडची बेडशीट पण आहे, याचे पण कलर्स मी ऐकलेत की असतात, तर ते Yes. काय आहे? तर तुमचे बेड कोणत्या झोन मध्ये आहे हा. त्याप्रमाणे तुमच्या वेगवेगळे. बेडशीटच्या कलर्स असायला पाहिजे. अच्छा. पूर्व दिशेला असेल तर ग्रीन शेड, ब्लू शेड ते चालणार आहे. देन दक्षिण दिशेला असेल तर रेड, ऑरेंज, पर्पल, पिंक पर्पल हे कलर चालणार आहेत. त्याच्यानंतर थोडंफार येलो, नैऋत्य दिशेला आला तर येलो आहे. देन दक्षिण दिशेला आला तर व्हाईट, ग्रे, थोडं गोल्डन या चालतात. आणि उत्तरेला असेल तर ब्लू हे कलर्स असावे, कारण ब्लॅक तर शक्यतो आपण व्हाईट वगैरे. व्हाईट जो आहे हा पश्चिम दिशेला उत्तम आहे. ओके. हा, तर तिथे तुम्ही तो यूज करू शकता. व्हाईट कलर उत्तम आहे. कर्टन्सचे पण कलर मग या झोन प्रमाणे तुम्ही वापरले तर तुमच्यासाठी उत्तम आहे. तर मॅम, वास्तू तर ही खूप म्हणजे एन्शियंट टाइम पासून जसं आपण म्हणतो ती एक संकल्पना आलेली आहे. त्यावेळी कसं की फ्लॅट्स वगैरे नव्हते, आता फ्लॅट्स वगैरे आहेत. तर जितकं 100% आपण म्हणतो वास्तू कंप्लायंट घर हवंय, ते शक्य नाहीये. तर आजकालच्या लोकांनी काय मिनिमम गोष्टी ठेवल्या तर वास्तू कशी वास्तू हवी आजकालच्या लोकांसाठी? ओके. आता हे बघा, तुम्हीच आधी सांगितलं की ही एन्शियंट पासून आहे, तेव्हा महल होते, मोठमोठे होते, तर त्यामुळे ते सगळं पॉसिबल होतं. 16 डायरेक्शन ह्या पॉसिबल होत्या, त्या झोन मध्येच ते बनायचं. आता मी राहतेच 400 स्क्वेअर फीट घरामध्ये, तर तिथे मी ह्या 16 डायरेक्शन मध्ये काय करू? कारण एका रूम मध्येच माझ्या 2 ते 3 डायरेक्शन येणार आहे. मग मी इथे लाल करते, इथे पिवळा करते, इथे पांढरा करते, तर तो दिसायला कसं दिसणार आहे? तर अशा वेळेस मग आम्ही जे रेमेडीज देतो किंवा काही फ्रेम थ्रू आपण करून घेतो, अशा वेळेस मग त्या गोष्टी यूज केल्या जातात आणि त्याला 100% आपण ट्राय करतो पूर्णपणे. मी आधी पण सांगितलं की सगळ्यात आधी तर इम्पॉर्टंट आहे एंट्रन्स, त्याच्यानंतर किचन, त्याच्यानंतर टॉयलेट आणि बेडरूम. ह्या 3-4 गोष्टी पण आपण जर प्रॉपर केल्यात तर ते 100% वास्तूनुसार होतं. आणि अजून ग्रोथ हवी आहे तर मग आपण ॲस्ट्रो वास्तू करतो आणि ॲस्ट्रो वास्तूनुसार 400 स्क्वेअर फीट मध्ये पण ॲस्ट्रो वास्तूनुसार आपण काम करू शकतो. ओके. फक्त काय थोड्याफार रेमेडीज करा, तोडफोड नसते, तोडफोड बिलकुल नसते. काही पिक्चर्स असतात, काही आर्टिफॅक्ट्स असतात, बसायची पोझिशन्स असते. तर ह्या गोष्टी तुम्ही करून घेतल्या तर तुमचा वास्तू हा म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे वास्तूप्रमाणे तुमचं घर बनवू शकता. अच्छा. आणि तुम्हाला रिझल्ट पण येतात त्याचे. जॉब लागतच नव्हता, छान इंटरव्ह्यू व्हायचे. तिला म्हटलं तिची फक्त बसायची पोझिशन इंटरव्ह्यू देतानाची, कारण वर्क फ्रॉम होमचे म्हणा किंवा हल्ली ऑनलाईन पण भरपूर होतात इंटरव्ह्यूज, तर कुठे बसायचं आहे की सो दॅट तिचा इंटरव्ह्यू क्रॅक होईल किंवा त्याचा इंटरव्ह्यू क्रॅक होईल. एक्झाम्स आहेत, UPSC MPSCच्या एक्झाम्स तुम्ही देत आहात, तर गव्हर्नमेंट रिलेटेड आहे हे, तर त्यांनी कुठे बसायचं आणि ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे त्यांच्या ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे त्यांनी कुठे बसून अभ्यास केला तर त्यांना ग्रास्पिंग पॉवर वाढेल आणि त्याचे रिझल्ट चांगले येईल. ओके. तुम्ही नक्कीच करू शकता, 400 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये पण करू शकता आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट पण मिळतात. ओके. मॅम, डिवोर्स हे प्रकरण जरा जास्त वाढत चाललंय, तर
ह्यामध्ये कुठे ना कुठे वास्तू पण कारणीभूत असू शकते. आता हे बघा, ॲज अ सायकोलॉजिस्ट हम्म. मी आधी याचं आन्सर असं देईल की हल्ली इगो क्लॅशेस खूप होत आहेत. अच्छा. कारण हजबंड वाईफ दोन्ही, वाईफ पण म्हणते मी पण शिकलेली, मी इंडिपेंडंट, मी का हे करू, हा एक रिझन आहे. दुसरा आहे कुंडली तुमची, आणि तिसरा रिझन येतो वास्तू. अच्छा. आता सायकोलॉजी बद्दल तर मी इथे काही सांगू शकत नाही की कोणाची काय आहे, सगळ्यांचं वेगवेगळं मत असतं. वेगवेगळं. हा, तर तुमचं सायकोलॉजी प्रमाणे तुम्ही कुठे चुकता आहे ते तर नंतरचा पार्ट Yes. आहे. पण इथे वास्तूबद्दल नक्की सांगू शकते की त्यांच्या घराची जी नैऋत्य दिशा आहे, त्या नैऋत्य दिशेमध्ये जर टॉयलेट किंवा किचन आलं असेल तर हे चान्सेस असतात. ओके. तर आता कोणी म्हणेल आमचं आलेलं आहे, पण आमचं तर चांगलं चाललंय. व्हेरी गुड, चांगलं आहे. उत्तम, चांगलं आहे. आता चांगलं चाललं आहे म्हणजे असं पण होऊ शकतं की तुम्ही दिवस दिवस बरोबर बोलतच नाही, किंवा जॉब रिलेटेड हजबंड कुठे आहे, वाईफ कुठे आहे, बरोबर, कॉन्व्हर्सेशन कमी होत असेल. कॉन्व्हर्सेशन कमी झालं तर ऑब्व्हियसली होणार हम्म. नाही. ऑलरेडी तुम्ही लांब राहता, येस, है ना? म्हणजे हा तो इफेक्ट आहे. तो इफेक्ट आहे. हा. पण आता आहे आणि घरात असून सुद्धा कमी बोलणं आहे, ओके आहे, गुड. मी काय करू आता, जर टॉयलेट माझा साऊथ वेस्टला नैऋत्यला आलेला आहे आणि मला थोडे पण इफेक्ट जाणवत आहेत, तर तुम्ही टॉयलेटच्या चारी बाजूला पिवळी कलरची पट्टी मारून टाका. ओके. किचन आलं असेल तर गॅस शेगडी जी असते आपली, गॅस शेगडीच्या खाली पिवळ्या कलरचा कट्टा ज्याला म्हणतो आपण, तो ठेवायचा आहे. तर ओके. याच्याने पण इफेक्ट्स कमी होतील. डिवोर्सचे जे आहेत चान्सेस ते Chances थोडे कमी कमी होतील. एक नैऋत्य दिशा ही झाली ज्याला डिवोर्स हे दिसतं आहे, आणि आग्नेय दिशा पण जर प्रॉपर नसेल तरीही हा त्रास होतो. नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट इथे पण टॉयलेट आलं, किंवा नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्टला म्हणजे उत्तर वायव्यला अग्नी असेल, म्हणजे अग्नी इन द सेन्स तिथे तुम्ही दिवा लावत असाल, किंवा तुम्ही तिथे तुमचं किचन आलं असेल, ओके. ॲट एनी फॉर्म अग्नी आली असेल तरी डिवोर्सचे चान्सेस होतात. मी सुरुवातीला सांगितलं होतं की ही जी दिशा आहे उत्तर वायव्य, ही दिशा संतती प्राप्तीसाठी, न्यूली मॅरिड कपलसाठी उत्तम आहे. आणि तिथे अग्नी आली तर डिवोर्स चान्सेस होतात. तर अग्नी तिथे येत असेल तर एकतर जर पॉसिबल असेल रिमूव्ह करणे तर रिमूव्ह करा, किंवा गॅसच आलेला आहे ज्याला रिमूव्ह करणं पॉसिबल नाही आहे तर त्याच्या खाली ग्रीन कलरचा तुम्ही ओटा बनवून घ्या. ओके. ओके. तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. घरामध्ये फ्रेम्स आपण जे लावतो हा, त्यामध्ये रील्सवरती पण बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल 7 घोडे धावताना वगैरे, ही फ्रेम लावा तुमच्या घरी पैसेच पैसे येतील. तर मॅम हे वर्क कितपत करतं आणि त्याच्या मागे काय रिझन? सगळ्यात आधी तर व्ह्युअर्सलाच विचारते, त्यांनी कमेंट करा की ज्यांनी लावले त्यांच्याकडे किती पैसा आला. बरोबर. खरंच कमेंट करा की अरे हो आमच्याकडे खूप पैसा आला, खूप फरक पडला. आपण ॲस्ट्रो वास्तूबद्दल बोलतोय आज, वास्तूबद्दल पण बोललो, ॲस्ट्रो वास्तूबद्दल पण बोललो. आता या फ्रेममध्ये पण ॲस्ट्रो वास्तू येतेच. ओके. तर ते 7 घोडे जे आहेत, ह्या 7 घोड्यांची फ्रेम, याच्या मागचा जे कॉम्बिनेशन आहे, कलर्स आहेत ते कोणते आहेत, ते 7 घोडे कोणत्या दिशेने धावता आहेत, त्यांचे कलर काय आहेत, हे सगळं मॅटर करतं. अच्छा. मी फक्त एखाद्या क्रिस्टलमध्ये हे बनवून टाकलं आणि मी अमुक दिशेमध्ये ठेवून देते किंवा इथे ठेवून देते तर मला पैसा येणारच, तर मग तुम्ही आणि मी का पॉडकास्ट करतोय? आपण घ्यायचं, आपण पण लावून घ्यायचं आणि घरात बसून गप्पा मारायच्या. करेक्ट ना? असं होत नाही. कर्म तुम्हाला करावे लागतात. फर्स्ट थिंग जे मी ऑलवेज सांगते, आणि 7 घोड्यांची ही जी फ्रेम आहे ही एक्सपर्ट कडनंच घ्या. ती तुम्हाला सूट होतीये की नाही ते बघा. ओके. जर त्याचा बॅकग्राऊंड व्हाईट असेल तर ज्याप्रमाणे मी सांगितलं आहे की पूर्व दिशेला असायला पाहिजे, तिथे ती असायला पाहिजे. ओके. पण तुम्ही ती पूर्वेला लावून टाकली. 7 घोडे ऑरेंज कलरचे आहेत, मागे सूर्य ऑरेंज आहे, पण बाकी पूर्ण व्हाईट आहे. तर ही फ्रेमच चुकीची झाली मग, कारण ऑरेंज आणि व्हाईट म्हणजे अग्नी पण आणली तुम्ही, अग्नितत्व आणलं, स्पेस तत्व आणलं आणि लावतायत एअर एलिमेंट मध्ये, तर तुम्हाला नुकसानच होणार आहे. जर याबद्दल प्रॉपरली कळत नसेल तर मी सरळ सांगते लावू नका. तुम्हाला लावायची नाही आहे, ती तुम्हाला त्रासच देणार आहे.
त्यापेक्षा आपल्या देवतांचे फोटोज किंवा तुमच्या इष्टदेवतांचे फोटोज ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्व ईशान्येला लावा. ओके. जे तुम्हाला देवता आवडतात त्यातल्या त्यात घरामध्ये जसं आत्ता आपलं बोलणं झालं की भांडणं होतात, एक हार्मनी नाही आहे घरामध्ये फॅमिलीमध्ये, तर राधाकृष्णाचा फोटो ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्व ईशान्येला तुम्ही लावा. तुम्हाला हळूहळू फरक दिसेल. अच्छा. तर फ्रेम लावताना विचार करून कारण त्या फ्रेम मध्ये जे कलर कॉम्बिनेशन आहे ते मॅटर करतं. मॅम, अनेक लोक असं म्हणतात की वास्तू ही अंधश्रद्धा आहे आणि तुम्हाला पण आता तुम्ही इतक्या वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला असे लोक लाईफमध्ये आले असतील ज्यांनी तुम्हाला सांगितलंय की हे सगळं अंधश्रद्धा वगैरे आहे, तर तुम्ही रिप्लाय कसा करता की तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? येस 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 अनेक लोक मी स्वतः म्हणायची हे अंधश्रद्धा आहे, त्याच्याने असं काही होत नसतं, हे ॲस्ट्रॉलॉजीने काही होत नाही, गुपचूप आपली कामं करा, मेहनत करा, सगळं काही बरं होईल. पण जेव्हा तुम्ही खूप जास्त हे करता ना की अरे हे काही नाही, तर तुम्हाला तो एक बरोबर असं येतं की लर्निंग येते नाही, आणि असं होतं की खरंच आहे का हे, आता मी प्रूव्ह करून दाखवते की हे काहीच नाहीये, आणि ते प्रूव्ह करण्याच्या चक्करमध्ये मी शिकले आणि कळालं की नाही, इट्स वर्क. आता जी लोक म्हणतायत ना ही अंधश्रद्धा आहे किंवा याच्याने काही होत नाही, तर अशा लोकांना प्रूव्ह करण्यामध्ये मी एकच म्हणते की जसं आम्ही टॉयलेटसाठी आम्ही हे वापरतो येलो पट्टी किंवा ग्रीन पट्टी वॉट एव्हर, तर ती प्लास्टिकची असते किंवा ऑइल पेंट मारायला लावते मी, तर एनर्जी ती ब्लॉक करते. ज्या लोकांना असं वाटते की ही अंधश्रद्धा आहे त्यांनी फक्त 21 दिवस कोणतेही प्लास्टिकची पट्टी आपल्या एखाद्या कोणत्याही फिंगरला टाईट बांधून ठेवा. ओके. 21 दिवस म्हणते, 21 दिवस काढायची नाही, ती फिंगर तुम्हाला कट करावी लागेल 21 दिवसानंतर. अच्छा. आता हे तर 21 दिवस खूप झालेत, आत्ताच कोणाला तरी आपण सांगूया किंवा तुम्ही सगळे बघता तर तुम्हीच एखादा रबर घ्या, किंवा रबर आपण लावत नाही, आपण प्लास्टिक टेप लावतो, तर प्लास्टिक टेप फक्त टाईट लावा, 1 तासाने बघा तुम्हाला कसं होतं. बरोबर होतं ना. जेव्हा ह्युमन बॉडीला हा इफेक्ट देतो आहे तर इथे इफेक्ट देणार नाही का, है ना? एनर्जी ब्लॉक होणार की नाही होणार. ज्याप्रमाणे आपली बॉडी 5 तत्वापासून बनलेली आहे त्याप्रमाणे आपलं घर पण 5 तत्वापासून बनलेलं आहे. आम्ही जे वास्तू करतो ते 5 तत्वांना बॅलन्स करतो बेसिक, आणि देन वी गो फॉर ॲस्ट्रो वास्तू, मग आपण ॲस्ट्रो वास्तूकडे वळतो. पण बेसिक जो आहे तो 5 एलिमेंटला आपण बॅलन्स करतो आहे, कारण ते बॅलन्स झालं तर वास्तू इफेक्ट जे आहेत, दोष जे आहेत ते निघून जातात. तर त्यांना मग मी हेच म्हणते की तू करून बघ बाबा रे, बाकी मी काही सांगू शकत नाही. आणि त्यांची मग ॲस्ट्रॉलॉजी पण त्यांची तशीच असते की ते बिलीव्ह ठेवणारे थोडे कमी असतात. येस, पण जेव्हा त्यांना इफेक्ट मिळतो तेव्हा मग बरोबर ते फॅन होतात की अरे हो, इट्स वर्क. आणि यात त्यांची चूक नाहीये की आजकाल सोशल मीडियामुळे इतकं काही आलेलं आहे की हे करा, ते करा, मुक करा, ढमुक करा, भरपूर काही आहे की लोकांना वाटतं काय हेच करत बसणार आहे, बरोबर, बाकी काही काम नाही का. एक कोणती गोष्ट त्यांना की इथे हा कलर लावा, त्यांनी केला तो कलर, आता त्यांना दुसरी रील आली की इथे हा कलर करा, तर ते स्वतः कन्फ्यूज आणि ऍक्च्युअली कन्फ्यूज आहेत ऑडियन्स. त्याच्यामुळे तर त्याच्यासाठीच मी म्हणते की भरपूर रील्स बघून फक्त करण्यात अर्थ नाही आहे. प्रॉपरली जसं जनरिक डोकं दुखत असेल, तुम्ही एखादी डिस्प्रिन घेतली, ओके आहे, बरं झालं. पण सारखं डोकं दुखतं आहे तर ते फक्त डिस्प्रिननी होणार नाही, ते मायग्रेनमुळे पण दुखू शकतं, ते उपाशीपोटी पण दुखू शकतं, ते ऍसिडिटीमुळे पण दुखू शकतं, अजून दुसरे रिझन असू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडेच जावं लागणार आहे, आणि तोच तेव्हा बघून तुम्हाला प्रॉपर मेडिसिन देईल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. बरोबर. तर फक्त मी बघते आणि करते आणि मग म्हणते हे असलं काही नसतं. बेटर वे आहे की अर्धवट ज्ञान जे म्हणतो हे खूप हार्मफुल असतं. हो, तसाच होत आहे, आणि त्यामुळे मग आपण म्हणतो की हे काहीच नाही. बरोबर. त्यापेक्षा तुम्ही एक प्रॉपर वास्तू कन्सल्टंटना विचारून त्या गोष्टी करून घ्या, मग इफेक्ट बघा तुम्ही. मग इफेक्ट. बरोबर आहे.
सो मॅम, मेन मला आता हे विचारायचं, आता इतक्या चांगल्या गोष्टी, म्हणजे मला पण आजचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग वाटतोय, कारण वेगवेगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या. हो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर समजा आपले ऑडियन्स जे पॉडकास्ट पाहतात त्यांना कोणाला इच्छा असेल की शिकायचंय वास्तू हां. कोर्स वगैरे, तर तुम्ही शिकवता का वास्तू? येस, माझा कोर्स आहे. ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्सेस आहेत चांगले आणि बरेच जण त्याला एनरोल होत असतात, रोजचे होत असतात. आणि मंथ एंडमध्ये हं. 1 ते 2 महिन्यानंतर मी सपोर्ट सेशन घेते, म्हणजे लाईव्ह येते आणि त्यांचे क्वेश्चन्स घेऊन Okay. त्यांचे ते क्वेश्चन्स पण क्लिअर करते की हां. त्यांनी काय करायला पाहिजे. कारण माझा कोर्स जो आहे हा फक्त बिगिनर कोर्स नाही, मास्टर कोर्स आहे, की जो तो Okay. कोर्स त्यांनी सुरुवाती तर एंडपर्यंत, Okay. म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या घराचं तर करूच शकतात, सोबत लोकांच्या घराची पण ती कन्सल्टन्सी घेऊ वास्तू visit शकतात, करू वास्तू व्हिजिट करू शकतात. ओके. तर ते कोर्स आहे आपला. आणि हा साधारण काय ड्युरेशन असतं म्हणजे? आता हे बघा, तुम्हाला आम्ही रेकॉर्डेड सेशन्स असतात तर ते तुम्हाला दिलेले असतात. 1 इयर तुमच्या जवळ असतो. तुम्ही एका वर्षात जितक्यांदा बघायचं Okay. असेल तितक्यांदा तुम्ही तो बघू शकता. ओके, सो बघून शिकू शकतो आपण येस ते. येस. आणि Okay. सपोर्ट सेशन्स त्याचे मग होत असतात अधूनमधून, हम्म. दर 1.5-2 महिन्यांनी. आणि मग म्हणजे कारण जर मी सपोर्ट सेशन घेतले नाही आणि तुम्हाला प्रॉब्लेम आला तर Yes, तुम्ही क्वेश्चनला आन्सरच Yes, नसणार yes. माझ्या. हा, प्रॉपर ग्रुप आहे आणि मग त्या थ्रू आपण त्यांना हेल्प करतो. ओके ओके. सो मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन नक्कीच, करतो. नक्कीच. ज्यांना पण वास्तू रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील किंवा वास्तू शिकायची इच्छा असेल Yes. ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. नक्कीच. थँक्यू सो मच. खूप Thank बरं you. वाटलं बोलून खूप छान तुमच्याशी. वाटलं. पुन्हा एकदा अजून एक नवीन आपला आजचा जो पॉडकास्ट आहे तो पण इंटरेस्टिंग झाला. हो. सो मी आधीच्या पॉडकास्टची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये Yes. मेन्शन करतो. कुणी जर पाहिला नसेल ते पण तो पॉडकास्ट चेक करतील. सो थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.